नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी ची जाहिरात आलेली आहे. जवळपास 22,000 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये 14 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. झोन कोणता सिलेक्ट करावा याच्या संदर्भात आपण बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत. महाराष्ट्रातील कोणते झोन, रेल्वे स्टेशन कोणते, परंतु पदाचा पण आपल्याला एक प्रिफरन्स जो आहे तो द्यायचा आहे. हे जे 14 पद आहेत तर हे आपल्याला अरेंज करायचे आहेत. याच्यामध्ये 1 नंबरला कोणते, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, हे फार महत्वाचं काम आहे. कारण की हे जर असेल तरच तुमचं फार एक गोष्टी जी आहे तर ते होऊ शकते. त्याच्यासाठीच ग्रुप डी मधील सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, कोणत्या पदाला सर्वात जास्त पगार मिळतो, कोणत्या पदाचे काम काय आहे, प्रमोशन कोणत्या पदाचे लवकर होते, तर या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि रेल्वेसाठी मित्रांनो आपली एक वंदे भारत बॅच 9 फेब्रुवारी पासून लाईव्ह स्वरूपात सुरू झालेली आहे. तर तुम्ही त्याला नक्की एनरोल करू शकतात. याच्यामध्ये लाईव्ह बॅच असणार आहे. लाईव्ह जे लेक्चर्स होतील ते नंतर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सर्व काही अवेलेबल होणार आहे. अभ्यासक्रमानुसार संपूर्ण बॅच पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक तुम्हाला याच्यात मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. बॅच जॉईन करताना GM10 कोड यूज कराल तर या बॅचच्या प्राइसवर आणखी तुम्हाला 10% सूट मिळू शकते. बघा, 31 जानेवारी पासून अर्ज सुरू झालेले 2 मार्च 2026. म्हणून ज्यांनी अजून अर्ज केला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे तर ते अर्जाला सुरुवात करून टाका. सगळ्यात आधी मी थोडीशी रिक्त जागांविषयी माहिती सांगतो. बघा, एकूण अंदाजित जागा या 22,000 आहेत. यामध्ये प्रत्येक झोन आणि डिपार्टमेंट नुसार जागांचं वर्गीकरण जे आहे तर ते वेगवेगळे. सगळ्यात जास्त जागा या ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 या पदासाठी जवळपास 10,000 प्लस जागा या पदासाठी आहेत. आणि रेल्वेचं याला हार्ट म्हटलं जातं कारण की हेच सगळ्यात जास्त काम जे आहे तर ते करतो. पुढचे पॉइंट्स पण याला पण जास्त जागा आहेत, जवळपास 5,000 एवढे जागा आहेत. बाकी इतर काही तांत्रिक पदे, असिस्टंट वर्कशॉप, SNT, CW एक्सेट्रा यांना प्रत्येकी 500 ते 1500 या दरम्यान जागा आहेत. परंतु सगळ्यात जास्त जागांचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर ते ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आणि पॉइंट्स पण या पदांचं आपल्याला पाहायला मिळतं. इथं मी तुम्हाला दिलेले कोणत्या पदाला किती जागा. बघा, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 जवळपास 10,742, पॉइंट्समॅन बी 5,111, असिस्टंट SNT 1478, असिस्टंट TLC 978. तर हे पुढे बाकी सगळे 3 डिजिट मध्येच आपल्याला नंबर पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये खूप सारे मुलं वेस्टर्न रेल्वेला भरणार असतील फॉर्म, कारण की वेस्टर्न रेल्वेला यावेळी 3,148 खूप जास्त जागा आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात पण नोकरी करण्याची संधी मिळते. याच्यात पण तुम्ही जर पाहिलं, बघा, पॉइंट्समनच्या जवळपास इथं 751 जागा आहे, डायरेक्ट 751. ट्रॅक मेंटेनरच्या किती 1,599 जागा आहेत. पुढे असिस्टंट SNT जवळपास 300 जागा पाहायला मिळतात. 152 असिस्टंट कॅरेज अँड वेगन. तर हे असे सर्व कॅल्क्युलेशन दिलेले तुम्ही वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वेचा असा जो तक्ता आहे तर तो एकदा बघून घ्यायचा, कारण की काय कॅल्क्युलेशन महत्वाचे. हे जे 14 पद आहेत या 14 पदांचं वर्गीकरण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये गेला जिथं थोडेसे हात काळे होतात ते म्हणजे ट्रॅक मेंटेनर, वर्क्स, ब्रिज अँड PV हे पद आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट एकदम साफसूत्र आहे, जास्त काही हात भरत नाही इलेक्ट्रिकलशी संबंधित. बघा, लोकोशेड, ऑपरेशन, TLC आणि TRD. पुढचे मेकॅनिकल डिपार्टमेंट, इथं पण थोडे हात काळेच होतात. वर्कशॉप आहे, कॅरेज अँड वेगन आहे, डिझेल शेड आहे. पुढचे ट्रॅफिक SNT, पॉइंट्समन, सिग्नल अँड टेलिकॉम SNT ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळे 14 पद. आता प्रमोशन आणि करिअर ग्रोथ नुसार जर पाहायला गेलं तर डिपार्टमेंटल एक्झाम 3 वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही जे डिपार्टमेंटल एक्झाम आहे ती देऊन डायरेक्टली रेल्वेमध्ये एक चांगल्या पदावर जाऊ शकतात. सर्वात फास्ट जर प्रमोशन पाहिलं तर ते पॉइंट्समन याचं होतं. ट्रॅफिक तर तो गुड्स गार्ड किंवा ट्रेन मॅनेजर होतो आणि त्याच्यानंतर तो स्टेशन मास्टर या पदासाठी तो जाऊ शकतो. आणि स्टेशन मास्टर होणं ही खूप मोठी गोष्ट असते, खूप मोठ्या लेवलला तुम्ही काम करत असतात आणि म्हणून याच्यासाठी हे फास्ट प्रमोशनसाठी हे पॉइंट्स पण आहे. ट्रॅक मेंटेनरचा प्रॉब्लेम असा आहे, ट्रॅक मेंटेनरची इतकी सगळी पदं असतात ना की त्यांना प्रमोशन थोडं जे आहे तर ते स्लो होण्याची शक्यता असते. स्थिर प्रमोशन जर पाहिलं वर्कशॉप आणि SNT विभागात टेक्निशियन किंवा JEE लेवल पर्यंत देखील तुमचं जाऊ शकतात. जर तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्हाला नक्कीच ते चांगलं प्रमोशन जे आहे त्याच्यात मिळतं. ट्रॅफिक आणि SNT हे थोडी पॉवरफुल पोस्ट आहेत. बघा, काम आहे स्टेशनवर झेंडा दाखवणे, ट्रॅक बदलणे, पॉइंट सेट करणे. स्टेशन मास्टर सोबत काम करण्याची संधी. प्रमोशन पण या पॉइंट्समनचं फास्ट होतं ट्रॅफिकचं. पुढचं असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम, सिग्नल यंत्रणा आणि इंटरलॉकिंग मेंटेन करणे, जबाबदारीचे आणि थोडं टेक्निकल लेवलचं काम आहे. तुम्हाला JEEच्या अंडर काम करावं लागतं. जे कोणी RRB JEE मधून ज्युनियर इंजिनियर बनतात ना तर त्यांच्या अंडर तुम्हाला इथं काम करावं लागतं.
मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कामांची एक फिक्स वेळ तुम्हाला इथं पाहायला मिळते. रेल्वे इंजिन डब्याचे पार्ट्स बनवणे, दुरुस्त करणे, फॅक्टरी सारखे काम असते, फिक्स ड्युटी टाइम असतो. परंतु इथं मेकॅनिकलला शिफ्ट वाईज पण टाइम असतो बरं का, शिफ्ट वाईज म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट अशा पण शिफ्ट मध्ये तुमची ड्युटी होऊ शकते. असिस्टंट कॅरेज अँड वेगन स्टेशनवर आलेल्या गाड्यांचे चाक, ब्रेक हे चेक करण्याचं काम इथं असतं. असिस्टंट टीएलसी ट्रेनमध्ये लाईट आणि एसीची देखभाल करण्याचं काम असतं. हे खूप छान काम असतं. चालू रेल्वेमध्ये तुम्ही हे सगळे कामं करतात आणि जिथे जिथे खराब असेल तेवढीच कामं करायची असतात. इंजिनिअरिंग विभाग थोडं कष्टाचं काम आहे, पण इथं जास्त जागा बघायला मिळतात. जसं ट्रॅक मेंटेनर रेल्वे ट्रॅकची देखभाल, पेट्रोलिंग करण्याचं काम, उन्हात पावसात सगळ्या ठिकाणी हे काम करावं लागतं. फक्त याला फायदा असा की याच्यात सगळ्यात जास्त जागा असतात म्हणून कट ऑफ लायचा फरक पडतो. असिस्टंट वर्क्स अँड ब्रिज रेल्वेच्या इमारती आणि पुलांची डागडुजी करण्याचं काम यांच्याकडून केलं जातं. वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही असं समजा रेल्वेचं पीडब्ल्यूडी विभाग आणि हे पुलांचा विभाग, तिथं रेल्वेचे जे ब्रिज असतात तर त्यांचं काम करावं लागतं. आता इथं प्रत्येक पदाचं मी थोडं थोडं जे आहे तर ते इथं काम जे आहे तर ते दिलेले एकदा तुम्ही जे आहे नक्की बघू शकतात. मी आता थोडंफार तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्याच आहेत बघा, या 4, 9, 14 वाटल्यास मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईल की प्रत्येक पदाला नेमकं काय काम असतं. पगार जर पाहायला गेला जवळपास तुम्हाला 32,000 रुपये पर्यंतचा इन हँड पगार मिळतो. 35,000 असतं, बाकी 3-4 हजार रुपये तुमची कपात केली जातात. आणि लक्षात ठेवा फक्त ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 हा असाच एकमेव जॉब आहे की त्याला 2700 रुपये एक्स्ट्रा मिळतात. त्याला म्हणतात हार्डशिप अलाउन्सेस, याचे मिळतो त्याला हार्डशिप अलाउन्सेस, कारण की थोडं कष्टाचं काम असतं म्हणून सर्वात जास्त पगार पाहायला गेला तो ट्रॅक मेंटेनरला पाहायला मिळतो. त्यासोबतच तुम्ही कधी कधी ज्या पदांना शिफ्टमध्ये ड्युटी असते आणि जे नाईटमध्ये ड्युटी करताना त्यांना नाईट ड्युटी अलाउन्स असतो. त्यानंतर काही पदांना नॅशनल हॉलिडे अलाउन्स मिळतो, कारण की त्यांना कंटिन्यू तिथं काम करावं लागतं. तर पगार तुमच्या याच्यानुसार बदलत असतो. आता सगळ्यात बेस्ट पोस्ट जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत कोणासाठी कोणती. फॉर एक्झाम्पल एखाद्याला अभ्यासासाठी पोस्ट पाहिजे म्हणजे त्याला आता फक्त रेल्वेमध्ये नोकरी पाहिजे, त्याला रेल्वेची वरची किंवा त्याला युपीएससी किंवा त्याचं मोठं ध्येय आहे, तर त्यांनी असिस्टंट वर्कशॉप, स्टोर किंवा वर्क्स असं निवडावं, कारण की त्याच्यात एक फिक्स लोकेशनला जॉब असतो. बदलीचं जास्त लवकर टेन्शन राहत नाही, फिक्स टाइमला तुमचा जॉब असतो, तिथून तुम्ही लगेच घरी येतात. करिअर आणि ग्रोथ साठी पाहिजे असेल तर पॉइंट्स पण सिग्नल अँड टेलिकॉम इथं बघा, जिथं तुमचं प्रमोशन सगळ्यात लवकर होईल. सॅलरीसाठी पाहिजे असेल की पगार जास्त पाहिजे, बाकी काही काम राहू मला काही घेणं देणं नाही, तर ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 हे सगळ्यात जास्त पगार तुम्हाला देतं. मुलींसाठी पाहायला गेलं तर मुलींनी शक्यतो जिथं जिथं वर्कशॉप हा शब्द दिसेल तिथं शक्यतो घेणं. बघा एक फिक्स लोकेशन असतं, फिक्स टाइम नुसार असतं आणि शक्यतो मुलींना फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट मध्ये ड्युटी देतात. स्टोअर, हॉस्पिटल, असिस्टंट अशा ठिकाणी जर असतील तर ये, म्हणजे तुम्ही काय तुमचं ध्येय काय त्याच्यानुसार ही बेस्ट पोस्टचा जो क्रायटेरिया आहे ना तर तो बदलत चालतो. तर मी इथं काही दिलेले आहेत, तर तुमची बेस्ट पोस्ट कोणती ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या ग्रुप डी ची प्रॉपर तयारी बेसिक टू ऍडव्हान्स साठी वंदे भारत बॅच मित्रांनो चांगली स्वरूपाची बॅच आहे. महाराष्ट्रातून आपण प्रथमच ही लाईव्ह स्वरूपात तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आणि आपलं हे जे चॅनल असणार आहे ना तर हे खास करून रेल्वे आणि एसएससी याला डेडिकेटेड केलेले, म्हणून रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सर्व पदांची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.